ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, परभणी, नांदेडसह लातूर, जालना, बीड, सोलापुरातील जिल्हाधिकाऱ्यांशी फडणवीसांची चर्चा। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही निर्देश। साताऱ्याच्या शामगावमध्ये शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचं नुकसान। सरकार आम्ही काय करायचं, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्याचा आक्रोश। परभणीच्या पालम तालुक्यामध्ये 150 मिलीमीटर पाऊस तर 9 एकर शेती पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्याचा हा व्हिडिओ व्हायरल। हेक्टरी 8,500 रुपये कसे परवडणार, शेतकऱ्याचा सवाल। राज्यभरात पावसाचं थैमान। अहिल्यानगर, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांवरील आसमानी संकट आणखी गडद, शासकीय मदतीकडे आता लक्ष। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, यामुळे जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले। या दरवाजांमधून 2.25 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणातनं विसर्ग वाढवल्यामुळे आता पैठण शहरातील सखल भागात पाणी येण्यास सुरुवात। गागाभट्ट परिसर हा पाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे, तर जुने कावसान रस्ताही बंद। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याला पुराचा फटका। नागझरी तलावाचा संपर्क तुटला, परिसरातील अनेक भाग पाण्याखाली। NDRF सह आर्मीची एक तुकडी तैनात। आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। 80 ते 90 रुपयांमध्ये 1 गुंठा जमीन कशी नीट करायची, हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आष्टीच्या तहसीलदारांना निवेदन। नाशिकमध्येही गोदावरी नदीला पूर। रामकुंड परिसरातील या ठिकाणी दुतोंड्या मारुती पूर्णतः बुडाला, तर गंगापूर धरणातनं 9,848 क्युसेकनं विसर्ग झाल्यामुळे गोदाघाट परिसरातील नागरिकांचीही मोठी गैरसोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूरस्थितीचा आढावा। मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे, पालघर, रायगडमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक। सर्व यंत्रणांनी अलर्ट राहण्याच्याही सूचना। प्रशासनाकडून माढा तालुक्यातील 20 पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी जेवणाची सोय। दररोज 5,000 लोकांना सकाळी आणि संध्याकाळी जेवण पुरवण्यात येणार। सोलापुरातील मोहोळ तालुक्यातही पशुखाद्य वाटपाला सुरुवात। शिंगोली गावामध्ये पशुखाद्य मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या गौडगाव या ठिकाणी दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश पाऊस। कापूस, सोयाबीन पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचा टाहो। व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। ऊसाचं पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।